झालं मग तुझी तयारी स्वस्त फुलांचा भाव कसा झाला? आता सध्या मागील महिन्यामध्ये जो काही पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे फुलांची आवक कमी झालेली आहे. त्याच्यानंतर लग्नसराई असल्या कारणाने फुलाचे बाजार एकदम हाय लेवल पण नाही आहे आणि एकदम कमी भाव पण नाही आहे, मीडियम आहे बाजार. आणि व्यवस्थितपणे माल आता रेग्युलर यायला सुरुवात झालेली आहे आणि व्यवस्थितपणे बाजार स्टेबल राहतील याची मला खात्री वाटते. तर काय कमी जास्त भाव झालाय का? हो, कमी जास्त कसं आहे, बाजारामध्ये आवक जर जास्त झाली तर बाजार खाली येतात आणि जर माल कमी आला तर बाजार वाढतात. आणि आता सध्या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत, त्याच्यानंतर दत्त जयंती आहे, ख्रिसमस आहे, लग्नाचे मुहूर्त चालू झालेले आहेत, कारण पुढच्या पौष महिन्यामध्ये लग्न होत नाहीत आणि त्याच्यामुळे हे जे काही बाजार आहेत हे स्टेबल राहतील, कमी जास्त होत राहतील. कारण जसं सोन्याचा बाजार आहे तसंच फुलांचा बाजार आहे, कमी जास्त होत राहतो. तर कितीचा फरक येतोय? कमीत कमी 20 ते 30% फरक पडतो. एवढा? हां, जर आज गोंडा 80 रुपये किलो असेल, जर लग्नाची तारीख असेल तर तो 100 पर्यंत पण जातो, 120 पर्यंत पण जातो. शेवंते आज मार्गशीर्षचे गुरुवार आहेत तर वेण्या लागतात म्हणून आज शेवंत्या 160 रुपये किलो आहेत. शेवटच्या गुरुवारी ते शेवंत्या 200-240 रुपयापर्यंत जातील. लोकांचा प्रतिसाद येतोय? हो, लोकांचा प्रतिसाद म्हणजे आपला हिंदू धर्म हा देवाला मानणारा आहे, त्यामुळे देवाची पूजा केलीच जाते त्याच्याकडनं. तुमचं नाव? माझं नाव शशिकांत रामचंद्र शिंगोटे. माझा मॅप्को मार्केटमध्ये व्यापार आहे. माझं शॉप नंबर C18 आहे. मी तिथे गेल्या 27 वर्षापासून व्यापार करतो.